अगदी झेल मात्र सुटली जाते आणि विखे रिकामी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. या दोन धावसंख्येबरोबर सिटीचार या संघाचा स्कोरबोर्ड मात्र वधारतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 3. एक महत्त्वपूर्ण 3 चेंडू देखील हाताळले गेलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धावसंख्या, तिसऱ्या चेंडूवरती ध्रुव स्ट्राईक एंडला आला, 2 धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी झालाय. ध्रुव देखील या मोसमामध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. हो हो हो, अकुट टप्प्याची गोलंदाजी, झेल घेण्याचा प्रयत्न होता पण अगदी पॉवर प्लेचा षटक नाही आहे. एकेरीचं पुन्हा एकदा दुहेरीमध्ये कन्वर्ट धावसंख्येमध्ये रूपांतर आणि 2 धावसंख्येबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर स्कोर ती पाहायला मिळते ती 5. मला वाटतं मालिका वीरसाठी आमचे सायकल मॅन देखील आले गेलेत. ध्रुवला मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. युवा स्टार फलंदाज आहे. आपल्याच वडिलांकडून बालकडू घेऊन या मैदानामध्ये दाखल झालाय. अनेक वर्षे वडिलांनी देखील श्रीचार या संघाला बिलॉन करण्याच्या नंतर अनेक चषक आपल्या नावावरती करून ठेवलेत. पुन्हा एकदा यॉर्करची गोलंदाजी करत होता पण मात्र अवांतर धाव असेल वाईटच्या स्वरूपामध्ये, त्याचा फायदा होईल तो श्रीस्टार या संघाला. एकेरी धावसंख्येबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ती 6 आणि स्कोरबोर्डची भूमिका मुख्य निभावत आहेत ते आमचे संतोषजी कोटकर साहेब. मुख्य लेखणी देखील करतायत. कुठलीही जबाबदारी द्या, हम किसी से कम नाही आहे. पुन्हा एकदा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा सीजी स्टार या संघाला बॅक टू पॅलन माघारी परतावं लागेल. ध्रुव डीजे थँक्यू डीजे. निवृत्त संघ आता मात्र चुकी करणार नाही आहे. मीरच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक मोठा विकेट ध्रुवला मात्र माघारी परतावं लागतंय आणि अथर्व देखील कमबॅक गोलंदाजीतून पाहायला मिळत आहे. तब्बल चेंडू हाताळले गेलेत. 5 पहिल्या षटकातील धावसंख्या मात्र 5 चेंडूवरती धावसंख्या पाहायला मिळते ती 6. स्ट्राईक एंडला आलेत ते आपल्या बाच्याची जागा भरून काढण्यासाठी कैलासवाजे 1 धावसंख्या घेतली जाते. एकच धावेवरती मात्र समाधान मानलं जातोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर सीजी स्टार या संघाची जर धावसंख्या पाहिली तर 1 बाद धावसंख्या पाहायला मिळते ती 7. दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल विकी रिकामे. त्यांना मात्र सामना करतील. गेली 25 ते 30 वर्षाचा अनुभव, क्रिकेटचा अनुभव ज्यांच्याकडे आहे, उच्च शिक्षण ज्यांचं आहे ते कैलासजी वाजे स्ट्राईक एंडला असतील. आता मात्र शिक्षकांना शिक्षण क्षेत्रामध्ये पाहिलं तर मोठी भरारी घेतली आहे. आता जर भरारी घ्यायची असेल या क्रिकेटच्या मैदानामध्ये तर मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. पण विकीकडे देखील अनुभव आहे. गोलंदाजीचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. माघारी परतावं लागेल ते कैलास वाजे यांना. बॅक टू पॅव्हलियन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. दीपक वाजे स्ट्राईक एंडला बॅटर्स. अगदी दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू मानावला गेला. विकीकडे अगदी गोलंदाजीचा अनुभव आहे. त्याला माहिती आहे की मी कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल आणि त्यांना माहिती आहे की अनुभवी जरी खेळाडू असेल पण या मोसमामध्ये विकीचा मात्र बोलबाला राहिलाय आणि तो अनुभव मात्र पणाला लावतोय. तब्बल जर धावसंख्या पाहिली तर
श्रीचार्य या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 7. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना अगदी हाफ ट्रॅकरचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. 1 धावसंख्या खर्च केली जाते. दुसरं तर मिसफील्ड होते आणि त्याचा मात्र फायदा घेता येते श्रीचार्य संघ. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. या 2 धावसंख्येबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 9वी धावसंख्या. दीपक वाजे देखील चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतायत. 2 चेंडू हाताळले गेले. दुसऱ्या चेंडूवरती ही 2 धावसंख्या घेतली गेली आणि तिसरा षटक प्रगतीपथावर असताना मात्र विकेने देखील चांगली गोलंदाजी पाहिली. पहिल्याच चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावसंख्या. आता मात्र स्लोअरची गोलंदाजी, 5वी गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता पाहूया. अजिंक्यने मात्र लगेच चपलगिरी केली आणि मात्र मोठा हादरा बसेल तो श्रीचार्य या संघाला. बॅक टू पेल्यानं दीपक वाजे माघारी परतावं लागेल. विकीर कामे येऊ तेज रफ्तारने मात्र गोलंदाजी करतोय. स्तब्ध ठेवलंय ते स्ट्राईक एंड आलेला फलंदाज मात्र केतनला मात्र स्तब्ध ठेवलंय. एक अनुभवी गोलंदाज. केतनला जर मोठा प्रहार करायचा तर मग चेंडूचा मात्र चांगला अनुभव घ्यावा लागेल. तब्बल चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. तब्बल धावसंख्या मात्र आपल्या गोलंदाजी खर्ची केल्या जाते त्या विकीच्या माध्यमातून. 2 धावसंख्या खर्ची, एक महत्वपूर्ण विकेट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. हा देखील चेंडू निर्धाव वाचू शकतो. पाहूया काय समीकरण होतंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये श्रीचार्य संघाला मोठा हदरा बसतोय. बॅक टू पॅव्हलियन मात्र माघारी परतावं लागतंय ते केतन माझे यांना. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीचार्य या संघाची जर धावसंख्या पाहिली तर 9वी धावसंख्या. कंपल्सरी नेहरू या संघाला मात्र विजयी व्हायचं असेल तर 12 चेंडूमध्ये कंपल्सरी 10वी धावसंख्या मात्र बनवावी लागेल. थँक्यू डीसी. पुढील कॉल असेल नाणेफेकीसाठी मी विनंती करतो. पास्टी संघ आणि खामगाव या दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पास्टी संघाचे कर्णधार आणि पास्टी आणि खामगाव संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. श्रीचार्य या संघाला विनंती असेल आपण क्विक फास्ट क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. आतापर्यंत या संघटनेचे कार्याध्यक्ष राजेजी गायकर साहेबांच्या गावातील संघ आहे म्हणजे 40+ संघ घेऊन या मैदानामध्ये दाखल झालेत. धावसंख्या मात्र होते ती 9 आणि कंपल्सरी जर विजयी व्हायचं असेल तर मात्र नेहरू या संघाला 10 धावसंख्या बनवायची आहे. कदाचित राजेजी गायकर साहेबांना वाटते की मी गोलंदाजीसाठी जावं की काय, पण मात्र आपण देखील आपले चांगले खेळाडू आहेत. कारण अनुभव सांगतो चरई गवलवाडी आणि वृंदावनचं ज्या वेळेस सामने व्हायचे अटीतटीचे सामने व्हायचे, पण मैत्रीची दुनिया आहे. मैत्रीच्या दुनियामध्ये नेहमी आम्ही जगत असतो. दोन्ही गावांमध्ये पाहिलं तर 5 मिनिटाचं अंतर आहे. पण श्रीचार्य या संघाला कॉल असेल त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दोन्ही संघांचं नाणेफेक करतील. मी माडिक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र या दोन्ही संघांचं नाणेफेक करायचं आहे. एका बाजूला पाहिलं तर खामगाव संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पास्टी संघ. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक. राकेश रिकामे साहेबांना विनंती करतो थोडंसं कॅमेरा पण करायचं आहे. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केले जाईल. नाणेफेकीचा कॉल गेलाय तो पास्ती या संघाच्या बाजूने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. खामगाव या संघाला पन्नाडी आमंत्रित केले. दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा असतील. जाऊया आपण सामन्यांकडे.
गोलंदाजी मार्क सज्ज असतील अनुभवी गोलंदाज खास पनवेलवरून या मैदानामध्ये दाखल झाले ते दिनेश गायकर. त्यांना मात्र सामना करतील मसला सिवदन असोसिएशनचे अध्यक्ष आणि नेवरुळ या संघाचा अष्टपैलू खेळाडू अजिंक्य कासार. धावसंख्या कमी आहे, कधी किती षटकांमध्ये संपवण्याचा मानस त्यांचा असेल, कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत नाही आहे. पंच मात्र ग्रीन सिग्नल दिलं जाते आमच्याकडे आणि सामन्याला मात्र सुरुवात होते. एका बाजूला पाहिलं तर दिवसभर समालोचन कक्षाची जबाबदारी होती, आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालेत ते संस्कार दळवी. पहिला चेंडू यारकरची गोलंदाजी. गणपत गाडवंशा साहेबांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, जीवाचे पर्या कष्ट करतायत, पण 2 धाव या संख्येबरोबर शुभारंभ होतोय. स्कोरबोर्ड मात्र ओपन होतोय तो नेवरुळ या संघाचं. अगदी मॅच चालू आहे, मी गोकुळगावला विनंती करतो थोडंसं आपण चेंडू मैदानाच्या बाहेर ठेवायचं आहे. एका बाजूला पाहिलं तर सिनियर खेळाडू अनुभव त्यांच्याकडे आहे. दिनेश गायकर गोलंदाजी मार्कवर सज्ज, टप्प्याची गोलंदाजी करते. ऑफ साईडला कट चेंडू केला, काय वीरेंद्र सेवागची मात्र आठवण करून दिली आणि अचूक आपल्या संघासाठी देखील 2 धावा वाचवल्या जाते. एकेरीच दुहेरीमध्ये कन्वर्ट केले 2 धावसंख्येबरोबर. नेहरू या संघाची धावसंख्या पाहिली तर 2 चेंडूवरती 4 धावसंख्या पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण खेळी करते. आता मात्र आवश्यकता असेल ती 6 या धावसंख्येची. फुलटॉस मिळाला. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कैलास वाजे क्षेत्ररक्षणासाठी दाखल. 1 धाव मिळते. एकच धावेवरती समाधान मानलं जातं. एकेरी धावेबरोबर स्कोरर मात्र वधारते. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते 3 चेंडूवरती 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता विकी रिकामे. पंच मात्र दोन्ही हातात समांतर करतात. एक अवांतर धाव मिळते नेहरू या संघाला वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र वधारतोय. धावसंख्या पाहिली तर स्कोरती पाहायला मिळते ती 6 धावसंख्या. 3 चेंडू महत्त्वपूर्ण हाताळले गेले. 3 चेंडू देखील शिल्लक आहेत. अनुभव मात्र त्यांच्याकडे खूप साठा आहे गोलंदाजीचा. अनुभवाच्या जोरावर मात्र गोलंदाजी खराबी लागेला. फुल टॉस मिळाला. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते. एकच धावेवरती समाधान मानलं जात आहे. एका धावेबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर 7 धावसंख्या पाहायला मिळते. पहिला षटक प्रगतीपथावर असताना दिनेश गायकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी आता मात्र 3 धावेंची. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट चेंडू केला गेला. प्रत्येक चेंडू दिनेश गायकर जर पाहिला तर ऑफ साईडला गोलंदाजी केली जाते, कारण त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. आणि अजिंक्यच्या बॅटमधून देखील 1 धाव मिळते. एकेरी धावेबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ती 8. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विकीला फुल टॉस मिळालाय. पाहूया क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली काय समीकरण होतंय. उन्हाचा ताप आहे. 1 धाव मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर करत असताना पहिल्या षटकामध्ये सामना मात्र विजयी करून ठेवलाय तो नेवरुळ या संघाने. नेवरुळ या संघाचं अभिनंदन पुढील सामन्यासाठी. आणि श्रीसार संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालात. अगदी 40+ असणारा संघ देखील या मैदानामध्ये दाखल झाले. त्यांना देखील खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन देखील. मनोपूर्वक आभार आणि धन्यवाद.